नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार. कोकोनट वॉटर पिण्यासाठी झेपटो केलेला नारळ काही फुटायला तयार नव्हता. जाऊ दे म्हटलं, मोदकासाठी नारळ फोडला, तो पटकन फुटला. अगदी माझ्या नशिबासारखा. याला पण पाणी कमीच. अंघोळ करून फ्रेश झाली, थोडासा डान्स केला आणि आवरले व निघाली ब्रंच बनवायला. चपाती बनवली आणि त्यासोबत मी आज बनवणार आहे मस्त पनीर भुर्जी. पनीर भुर्जी खाऊन माझी प्रोटीनची नीड पण इंटॅक्ट राहणार आहे. सुरुवातीला कढईत कांदा, टोमॅटो आणि घरी बनवलेल्या चटणीची छान फोडणी दिली आणि ते मस्त परतवून घेतलं. त्यानंतर पनीर बारीक करून घेतलं आणि बघता बघता आपली टेस्टी पनीर भुर्जी रेडी. वरून चवीनुसार मीठ टाकलं आणि एक छोटासा टेस्ट घेतला. मीठ बरोबर आहे ना हे चेक केलं. आता त्याच पॅनमध्ये बनवूया लेमन राईस. कालच्या उरलेल्या भाताला मेकअप देणं म्हणजे लेमन राईस असं मी म्हणते. पुन्हा कांदा टोमॅटोची फोडणी दिली, त्यात भात घातला आणि शेवटी लिंबाचा रस पिळला आणि डन. आपला झटपट आणि चविष्ट लेमन राईस तयार. आता मी प्लेटिंग करते. पहिल्यांदा पनीर भुर्जी, त्यानंतर चपाती, माझं फेवरेट दही आणि त्यासोबत बनवलेलं लेमन राईस. हे सगळं एकत्र खूप छान दिसते आणि खूप सुंदर पण झालंय. जेवणावरती ताव मारून मी काम चालू करते. कामात हैगई नाही झाली पाहिजे. रात्री सॉरी बाप्पासाठी उकडीचे मोदक तयार करते. त्यासाठी झेपटो केलं. छान खोबरं बारीक करून तुपात परतवून त्यात गूळ आणि वेलची पावडर टाकली. आता उकडीसाठी 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाटी पाण्यात मीठ व थोडंसं तूप टाकून उकळून घेतलं. पाणी उकळलं की पीठ टाकून वरून 5 मिनिटं झाकून ठेवायचं. नंतर जोड लावून पीठ छान मळून घेतलं. नाहीतर मोदकाला चिरा पडतील ना. मोदक बनवायला जमलं म्हणजे तुम्ही सुगरण आहात. आणखी असा पेढा तयार झाला म्हणजे समजायचं की पीठ तयार आहे. मोदकासाठी पारी बनवून त्याला आकार देऊन सारण भरून मोदक तयार केले. पाणी उकळायला ठेवलेलं, त्यावर मोदक पात्रात मोदक असे 10-15 मिनिटं उकडवायला ठेवायचे. आज संकष्टी आहे, देवाला प्रसाद दाखवला व मोदक खाऊन घेतले. भारीच गेला आजचा रविवार. उद्या परत भेटू नव्या मिनी व्लॉगसह. तोपर्यंत टाटा.